आणि आता 25,000 कोटींच्या शिखर बँक घोटाळा प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे। सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांना ईडीच्या गुन्ह्यातही मोठा दिलासा मिळणार आहे। आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारलाय, त्यामुळे ईडीच्या केसमध्ये देखील सुनेत्रा पवार, रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या मूळ गुन्ह्यामध्ये पुरावे नसल्याने पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे। या संदर्भात कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। कृष्णा, वर्षा आपण पाहतो की 25,000 कोटींच्या कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच गुन्ह्याच्या आधारावरती ईडीने देखील मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केलेला होता, ज्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सध्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्याचबरोबर रोहित पवार यांना देखील आरोपी बनवण्यात आलेलं होतं। मात्र हा गुन्हा जो आहे तो मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे होता आणि याच आर्थिक गुन्हे शाखेनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये कुठलेही पुरावे या लोकांच्या विरोधामध्ये मिळत नाहीत आणि घोटाळा झाल्याचं निष्पन्न होत नाही असं म्हणून क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला होता। तो क्लोजर रिपोर्ट काल सत्र न्यायालयाने स्वीकारलेला आहे आणि म्हणून आता प्रेडिकेट ऑफेन्स मूळचा जो आहे म्हणजे मूळ गुन्हा जो आहे तो रद्दबातल झाल्यामुळे ईडीचा मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा सुद्धा आता रद्दबातल होणार आहे आणि त्याचा मोठा दिलासा सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि इतर 70 आरोपींना मिळणार आहे। कारण सुप्रीम कोर्टाचे तसे आदेश आहेत की जर मूळ गुन्हा दाखल केलेला जर त्याच्यामध्ये पुरावे उपलब्ध होत नसतील आणि तो जर क्लोजर रिपोर्ट दाखल झाला आणि गुन्हा रद्द झाला तर ईडीच्या गुन्ह्याला सुद्धा काही एक अर्थ उरत नाही आणि तो देखील रद्दबातल व्हावा अशा पद्धतीचे हे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। आणि त्याचमुळे आता सुनेत्रा पवार, रोहित पवार आणि इतर 70 आरोपी जे होते, ज्या 25,000 कोट्याच्या आरोप यांच्यावरती होते, त्या सगळ्यांना आता या गुन्ह्यामध्ये सुद्धा ईडीच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मात्र तशा पद्धतीची जी काही कागदोपत्री प्रक्रिया आहे ती पवार कुटुंबियांच्या वतीने त्यांचे वकील जे आहे ते कोर्टामध्ये सादर करतील आणि हा गुन्हा जो आहे तो सुद्धा रद्द होईल। त्यामुळे मुंबई पोलिसांच्या गुन्ह्याच्या बरोबर ईडीच्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा या सर्वांना दिलासा मिळणार आहे। हे कथितपणे प्रकरण हे राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये गाजलेलं होतं, त्यामुळे हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। निश्चितच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। रिपोर्ट हा करावाच लागेल, कारण त्या आता डेप्युटी सीएम झालेले आहेत आणि हे सगळे भ्रष्टाचारासंदर्भातले क्लोजर रिपोर्ट व्हावे म्हणून अजित पवारांसह 40 लोक हे भाजपच्या वळचणीला गेले। शिखर घोटाळ्यासंदर्भात क्लोजर रिपोर्टची कारवाई सुरू होती, पण काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला, अण्णा हजारे वगैरे लोकांनी, त्याच्यामुळे ती थांबली होती। आता ती मला वाटतं अण्णा हजारे यांना न जुमानता हा क्लोजर रिपोर्ट आलेला आहे। आता त्या शिखर बँकेने सर्व बाबी तपासून जर तो निर्णय घेतला असेल तर त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही। आता नेमकं आरोप का झाले, मग प्रकरण संपलं कसं, क्लीन चिट दिली कशी, हे सगळे प्रश्न जरी उपस्थित केले तरी त्या अहवालावर जो क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे तो आता मान्य करावा लागेल आणि त्याच्यामध्ये जर कुणाला काही करायचं असेल किंवा अपील असेल तर तो सगळा मार्ग इतरांना तो खुला आहे।